राशी 20 ते 26 एप्रिल 2026 साप्ताहिक राशीफल. तुळ राशीच्या लोकांनो, आज मी तुम्हाला भविष्य सांगणार नाही. आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. एक अशा व्यक्तीची जी नेहमी सगळ्यांना समजून घेत होती, पण तिला कोणीच समजून घेत नव्हतं. कथा सुरू होते. ती व्यक्ती नेहमी इतरांसाठी उभी राहायची. कोणाला मदत हवी असेल तर ती सर्वात आधी धावून जायची. स्वतःच्या भावना, स्वतःचे त्रास ती नेहमी बाजूला ठेवायची. लोकांसाठी हसत राहायची. पण एक गोष्ट मात्र कोणालाच दिसत नव्हती. ती व्यक्ती आतून खूप थकली होती. तिला वाटायचं, मी सगळ्यांसाठी एवढं करते, पण माझ्यासाठी कोण आहे? तुळ राशीच्या व्यक्तींनो, ही कथा तुमचीच आहे. तुम्ही नेहमी संतुलन ठेवता, वाद टाळता, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करता, पण या सगळ्यात तुम्ही स्वतःला विसरता. पण एक दिवस त्या व्यक्तीने एक निर्णय घेतला. आता मी स्वतःसाठी जगणार. आणि तेच सगळं बदलायला सुरुवात झाली. तिने स्वतःवर लक्ष द्यायला सुरुवात केली. तिची मेहनत, तिचं काम हळूहळू लोकांच्या नजरेत येऊ लागलं. आणि जे लोक आधी तिला दुर्लक्ष करत होते, तेच आता तिची कदर करू लागले. तुळ राशीच्या लोकांनो, या आठवड्यात तुमच्यासाठीही असाच बदल होणार आहे. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल आणि पैशांच्या बाबतीत हळूहळू सुधारणा दिसू लागेल. नात्यांमध्येही बदल होईल. ज्याने तुमची कदर केली नाही, तेच लोक आता तुमच्याकडे परत येऊ शकतात. पण यावेळी निर्णय तुमचा असेल. तुम्हाला एक गोष्ट समजेल की सगळ्यांना खुश ठेवताना स्वतःला हरवणं योग्य नाही. आणि एक दिवस तुम्ही स्वतःकडे बघाल आणि म्हणाल, मी स्वतःला निवडलं म्हणून आज मी इथे आहे. म्हणून तुळ राशीच्या लोकांनो, स्वतःसाठी उभं राहा. स्वतःवर विश्वास ठेवा. कारण तुमच्या मेहनतीचं फळ आता तुमच्याकडे येत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही कथा तुमचीच आहे, तर कमेंटमध्ये लिहा, मी स्वतःला निवडलं आहे. तुळ राशीच्या लोकांनो, कधी एखादं नातं अपूर्ण राहिलं आहे का? एक व्यक्ती होती जिने खूप प्रेम केलं, पण ते नातं अचानक तुटलं. ती व्यक्ती पुढे गेली, पण मन अजूनही मागेच अडकलेलं होतं. एक दिवस तीच व्यक्ती पुन्हा समोर आली. तुळ राशीच्या लोकांनो, या आठवड्यात असंच काहीतरी तुमच्यासोबत होऊ शकतं. तुम्ही कधी शांतपणे अन्याय सहन केला आहे का? एक व्यक्ती होती जी सगळं सहन करत होती, उत्तरं देत नव्हती. एक दिवस ज्यांनी तिला दुखावलं, तेच लोक तिच्याकडे परत आले. तुळ राशीच्या लोकांनो, कर्म कधीच चुकत नाही. तुळ राशीच्या लोकांनो, या काळात तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे, ते केवळ योगायोग नाही. ही एक मोठी ब्रह्मांडाची योजना आहे, जी शांतपणे तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. तुम्ही आतापर्यंत जे काही सहन केलं, ज्या वेदना अनुभवल्या, ज्या गोष्टींसाठी तुम्ही मनापासून प्रयत्न केले, त्या सगळ्याची नोंद या सृष्टीने घेतली आहे. आता हळूहळू त्या मेहनतीचं फळ तुमच्याकडे परत येऊ लागेल. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नसतील, तर त्यामागे खोल अर्थ आहे. कारण ब्रह्मांड तुम्हाला योग्य वेळी योग्य गोष्ट देण्यासाठी तयारी करत आहे. आता तुमच्या आयुष्यात आकर्षणाचा नियम अधिक वेगाने कार्य करू लागेल. तुम्ही जसं विचार करता, जसं अनुभवता, तसंच तुमच्याकडे आकर्षित होत जाईल. म्हणूनच या काळात स्वतःवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही मनात सकारात्मकता ठेवली, स्वतःला यशस्वी पाहिलं, तर तशीच परिस्थिती तुमच्यासमोर उभी राहील. तुम्ही आतून जितके शांत आणि स्थिर राहाल, तितकीच ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करेल. तुमच्या आयुष्यात काही लोक अचानक जवळ येतील, काही दूर जातील, पण हे सगळं तुमच्या चांगल्यासाठीच आहे. जे लोक तुमच्यासाठी योग्य नाहीत, त्यांना ब्रह्मांड स्वतःहून दूर करत आहे. आणि जे तुमच्या प्रवासात महत्त्वाचे आहेत, त्यांना तुमच्याकडे आणत आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीला जबरदस्तीने धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. जे जातंय ते जाऊ द्या आणि जे येतंय त्याचं स्वागत करा. या काळात तुम्हाला काही सूक्ष्म संकेत मिळतील. एखादी अचानक भेट, एखादं वाक्य, एखादी भावना जी तुम्हाला योग्य दिशेने नेईल. त्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, कारण तेच संकेत तुमच्या आयुष्यातील पुढच्या मोठ्या टप्प्याची सुरुवात ठरतील. लक्षात ठेवा, तुम्ही जिथे आहात तेच तुमच्या प्रवासाचा शेवट नाही. ही फक्त एक सुरुवात आहे. आणि जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, तर ब्रह्मांड तुमच्यासाठी असे दार उघडेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुळ राशीच्या लोकांनो, या काळात तुम्हाला जे संकेत मिळत आहेत, ते साधे नाहीत. हे दैवी संकेत आहेत, पण ते नेहमी स्पष्ट स्वरूपात येत नाहीत. ते खूप सूक्ष्म पद्धतीने तुमच्याशी बोलत असतात. कधी तुम्ही एखादा विचार वारंवार करत असता आणि अचानक त्याच गोष्टीशी संबंधित काहीतरी तुमच्यासमोर येतं. कधी एखादं गाणं, एखादं वाक्य किंवा एखादी व्यक्ती, ज्यामुळे तुमच्या मनात काहीतरी हलतं. हे सगळं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं. कधी कधी तुम्हाला अचानक असं वाटेल, आज काहीतरी वेगळं आहे, कारण त्या दिवशी तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडणार असतो. तुमचं मन अचानक शांत होतं किंवा उलट खूप अस्वस्थ होतं.
हेही एक संकेत असतो. शांतता म्हणजे योग्य दिशा आणि अस्वस्थता म्हणजे काहीतरी बदलण्याची गरज. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एखादी गोष्ट सतत तुमच्यापासून दूर जात असेल तर ती तुमच्यासाठी नाही, आणि जर एखादी गोष्ट वारंवार तुमच्याकडे येत असेल तर ती तुमच्यासाठीच आहे. हा देखील एक दैवी नियम आहे. या आठवड्यात तुम्हाला 3 खास संकेत मिळू शकतात. पहिला, एखादं स्वप्न जे तुम्हाला काहीतरी स्पष्ट दाखवेल. दुसरा, एखादी अचानक भेट जी तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवेल. आणि तिसरा, तुमच्या मनात येणारी एक जोरदार भावना जी तुम्हाला एखादा निर्णय घ्यायला भाग पाडेल. पण सगळ्यात महत्त्वाचं, दैवी संकेत नेहमी आवाज करून येत नाहीत, ते शांतपणे येतात. म्हणून जर तुम्ही गोंधळात असाल तर तुम्हाला ते दिसणार नाही. थोडा वेळ स्वतःसाठी काढा, शांत बसा, कारण जे उत्तर तुम्ही बाहेर शोधत आहात ते आधीच तुमच्यामध्ये आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, दैवी संकेत हे भविष्य बदलण्यासाठी नसतात, तर तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी असतात. जर तुम्ही ते ओळखले तर तुम्ही चुकीच्या वाटेवर कधीच जाणार नाही. तुळ राशीच्या लोकांनो, या काळात तुम्हाला असं वाटतंय का की सगळं काही थोडं कठीण चालत आहे? प्रयत्न करताय पण गोष्टी लगेच जमत नाहीत? तर एक गोष्ट समजून घ्या, ही अडचण नाही, ही ब्रह्मांडाची परीक्षा आहे. हो, कधी कधी आयुष्य आपल्याला थांबवतं, आपल्याला तपासतं, कारण ब्रह्मांडाला बघायचं असतं तुम्ही खरोखर तयार आहात का? तुम्ही हार मानता का की शेवटपर्यंत प्रयत्न करता? तुळ राशीच्या लोकांनो, तुम्ही गेल्या काही काळात जे काही अनुभवत आहात तो तुमच्या संयमाचा, तुमच्या विश्वासाचा आणि तुमच्या ताकदीचा कस आहे. तुम्हाला कधी कधी वाटत असेल, मी इतकं करत आहे तरी माझ्यासोबत असं का होतंय? पण याच क्षणी तुमचं आयुष्य आतून बदलत असतं, कारण ब्रह्मांड आधी आपल्याला मजबूत बनवतं आणि मग आपल्याला मोठं देतं. या आठवड्यात तुम्हाला काही संकेत मिळतील. ज्या गोष्टी आधी अडकल्या होत्या त्या हळूहळू सुटायला लागतील. एखादी छोटी संधी, एखादं सकारात्मक वाक्य किंवा एखादी मदत, हे सगळं तुम्हाला सांगत असेल तुम्ही योग्य मार्गावर आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही या काळात हार मानली नाही तर पुढे जे मिळणार आहे ते तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठं असेल. म्हणून तुळ राशीच्या लोकांनो, थोडं अजून सहन करा, थोडा अजून विश्वास ठेवा, कारण ही परीक्षा संपल्यानंतर तुमच्या आयुष्यात असा बदल होणार आहे ज्यामुळे तुम्ही स्वतःलाच म्हणाल, हे सगळं व्यर्थ होतं. शेवटचा संदेश इतकाच की परीक्षा जितकी कठीण तितकं बक्षीस मोठं असतं. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ही परीक्षा पार करणार आहात तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा, मी मजबूत आहे.